कसे आहात तुम्ही सर्व? मजेत आहात ना? मजेतच राहा, आनंदात राहा, आयुष्य आनंदात जगा, कारण की आयुष्य हे एकदाच मिळतं. माझी देवपूजा ही करून झाली आहे. आरूही अजून झोपले, तर ती उठायच्या आधी स्वयंपाकाची तयारी करते. पण त्याआधी मी मस्त असा चहा पिणार आहे, कारण चहा पिल्याशिवाय मला तरतरी येत नाही. चहा पिलं एकदम भारी वाटतं. चहा पिऊनच मी मग पुन्हा कामाची सुरुवात करणार आहे. मी व्हिडिओ करताना माझ्या आवाजामुळे ती उठली आणि माझ्याकडे बघितलं आणि मला म्हटलं, आई तू खूप छान दिसते, आणि पुन्हा झोपी गेली. आणि ती झोपले तोपर्यंत मी मस्त असा चहाला ठेवला, फक्कड असा चहा पिऊन घेते. मी आता 1.5 महिना झाला गुळाचा चहा पिते, कारण की आहोनी साखर पूर्णपणे बंद केली आहे घरामध्ये. आणि ते मला म्हणते, तुला काही चहा प्यायचा आहे, शिरा करायचा आहे, ते गुळाचाच करायचा, साखर जास्त वापरायचं नाही, इथून पुढे पूर्णपणे बंद. त्यामुळे गुळाचा चहा पिताना तो 1 नंबर लागतो. तुम्ही सुद्धा इथून पुढे गुळाचा चहा प्यायला सुरुवात करा. पहिल्यांदा तुम्हाला नाही वाटणार की, कारण की गुळ टाकलं की दूध चहा फुटतो, त्यामुळे ना गुळ वाटीमध्येच काढून घ्यायचा आणि चहा ओतायचं त्यामध्ये, आणि मग नंतरला चमच्याने हळून मग चहा प्यायचा असतो. एकदा असं करून बघा, एकदम भारी चहा लागतो आणि ते आपल्या शरीरासाठी पण चांगलं आहे. तर इथून पुढे तुम्ही सुद्धा गुळाचा चहा प्या. आणि इथे मी माझ्यासाठी चण्याचं कालवण केलं आणि आरूसाठीही चण्याचं कालवण करून घेतलं आहे. तिच्यासाठी फक्त हळद, जिरं, मोहरीची फोडणी देऊन केलं आणि माझ्यासाठी ते मसाला टाकून केलं आहे. आणि इथे शेंगदाणे भाजून घेतलीत मी, कारण की मला गोड शेंगदाण्याची पोळी करायची आहे. तर मग मी आता गुळही शेंगदाण्याचं ते कूट करून घेतलं आणि गुळ त्याच्यामध्येच असं टाकून मिक्स करणार आहे आणि पोळ्या करणार आहे शेंगदाण्याच्या. आरू आज शाळेत गेली होती, पण पोरं कोणीच आली नाही म्हणून तीही घरी आली आणि मी चपात्या करत होती. तर ती म्हटली, आई मला ही चपाती करायची आहे, म्हणून आरूने ही चपाती केलेली आहे आज. मी तिला विचारलं, अगं कुणासाठी केली ही चपाती? तर ती म्हटली, मी डॅडासाठी केले, कारण तिचा डॅडा आज येणार आहे, कारण तिचा डॅडा 2-4 दिवस झाला बाहेर होता, मग आज येणार आहे म्हणून तिने तिच्या डॅडासाठी ही पोळी केली. हॅपी तू केले ना? छान केले ग. छोटी कोणासाठी? डॅडासाठी. हां राहू त्याच्यावरच. चपातीही करून झाली आणि शेंगदाण्याची पोळीसुद्धा करून झाल्या. आणि आता भजी करायची आहेत. भजीसाठी मी पीठ भिजून ठेवलेलं आहे कांदा टाकून. भजी करायचे आहेत, त्याआधी पापड भाजून घेते आणि नंतरला भजी करते, कारण भजीमुळे ना पूर्ण तेल असं खराब होऊन जातं. पापड पटकन होऊन जातील आणि तेल जास्त खराब होणार नाही, म्हणून आधी पापड करते आणि नंतरला भजी करेन. माझं श्रीपाद श्रीवल्लभांचंही ग्रंथ वाचून झालेलं आहे. म्हटलं आज गोड काहीतरी बनवावं म्हणून शेंगदाण्याच्या पोळीचा बेत केला, भजी पापड ह्याचा बेत केला. आणि आहोसुद्धा येणार आहेत, म्हटलं मग पटकन स्वयंपाक करता येईल म्हणून मी हे केलं, नाही तर पुरणपोळ्याचाच नैवेद्य करणार होती. आणि नंतरला जमलं तर पुढच्या महिन्यात औदुंबरला जाणार आहे, तेव्हा अन्नदानासाठी मी पैसे देणार आहे. दत्तगुरूंना, श्रीपाद श्रीवल्लभांना नैवेद्य दाखवला. नैवेद्य दाखवल्यानंतर मी आरती केली, पाया पडली. पाया पडताना आरती बघितली, ज्या टायमाला दिवा बघितला, दिव्यामध्ये एक छान असं मोठं फूल तयार झालं होतं आणि ते बघून मला भारी वाटलं. आणि हे चरित्रामृत वाचून मला काय अनुभव आला आणि माझ्यात काय बदल झाला, ह्याबद्दल ही व्हिडिओ करणार आहे लवकरच. तो हे अनुभव तुमच्यासोबत शेअर करेन. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी हा ग्रंथ वाचावा, कारण की हा ग्रंथ खरंच खूप वाचण्यासारखा आहे. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत नक्की वाचून बघा. आणि बाहेर पण आता एवढा मोठा पाऊस सुरू झालेला आहे ना. आहोसुद्धा आलेत. आहो आणि आरू आत्ताच बाहेर गेले आहेत, तर त्यांच्या बॅगेतले कपडेही मी काढून ठेवलेत, कारण की ते धुवायचेत. परत त्यांचं कधी नक्की होईल बाहेर जायचं माहिती नाही, म्हणून सर्व आजच कपडे धुवून टाकणार आहे. इथं भांडीही भरपूर पडले, तर आता मी कपडे भांडी करून घेते माझी. ही दोघं गेलेत खाली. आतासाठी श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अशाच नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटू.